घर आहे का? हा, हे ॲक्च्युली काय माझ्या भाऊजींचं घर आहे. अच्छा. हा, तर आम्ही सगळं बोललो आता एकत्र आम्ही सगळे जमलो आहेत ना, भाऊ बहीण. हा, 2 भाऊजी. तर बोललो चला हे काहीतरी प्रोग्राम जरा वेगळा काहीतरी करूया. हा, पोपटीचा प्रोग्राम आपण इथे नागाव इथे भाऊजींच्या घरी आपण पोपटीचा प्रोग्राम करतो आहे. ही एक व्हेज पोपटी आहे. तुम्हाला हा सगळ्यांना दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. हे बघा, हे एक मातीचे भांड्याचे मटकं, या वालाच्या शेंगा, आणि हे आहेत मके आणि काय काय रताळी आहे, पनीर आहे. स्वीट पोटॅटो, नंतर पनीर, नंतर रताळी, अंडी, आणि अशा प्रकारे हे मातीचं भांडं, आणि या शेंगा, या वालाच्या शेंगा आहेत. वालाच्या आहेत, तुरीच्या आहेत. वालाच्या आणि तुरीच्या मिक्स शेंगा आहेत. आणि हे सगळी जागा इथे आता आम्ही करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर हे सगळं पाला, बांबोडीचा पाला आणि इतर साहित्य. तर आज आपण शिकतोय व्हेज पोपटी. येस. आणि हे खास व्हेज पोपटी बनवण्यासाठी खास स्पेशल आलेले आहेत अक्षीवरनं. आपलं नाव काय साहेब? तांबडकर. हे आपल्याला व्हेज पोपटी बनवून दाखवणार आहेत. तर कोणाला इथे नागाव साईडला कोणाला व्हेज पोपटी जर बनवायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल ना? नक्कीच. तुमचा मोबाईल नंबर जरा सांगा. 9881 196281. तर सगळ्यांनी या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करून व्हेज पोपटी कशी बनवली जाते हे शिकायला सुद्धा मिळेल, आणि तुम्हाला त्यांच्याकडून चांगलं एकदम स्वादिष्ट व्हेज पोपटी खाताही येईल. मसाले पण टाकले खाली. ही आमची गौरी. हॅलो. हाय. हे आमचे 2 भाऊजी. हॅलो. हे प्रितेश भाऊजी. हे आमचे भूपेंद्र भाऊजी. हॅलो. हे त्यांचे हे आमचा भाचा, लाडका भाचा. हा आमचे चिरंजीव. ही आमची बहीण. आणि हे खास ताई आलेले आहेत पोपटी. येस पोपटीसाठी आलेले आहेत, पोपटी बनवण्याच्या हेल्पसाठी. आणि तेही ब्लॉगिंग करतायत असं मला वाटतंय. तुम्ही ब्लॉग करताय का? ओके. गौरी. आता ही अंडी टाकली जाते आणि असं मडकं भरलं जाते. छान. नाही म्हणून तर मी बोललो ना, आता हे जर कमी पडलं ना तर आपण काहीतरी टॉपअप करूया. काय पाहिजे तर मला नाही वाटत एवढं सगळं आहे तर खूप हेवी. येस. खूपच छान. तर अशा प्रकारे हे मटकं भरलेलं आहे. हे घट्ट केलं आहे का तुम्ही? पण ही अंडी फुटत नाही? फुटत आतमध्ये कसं हे ना जास्त. अच्छा, ओके. नाही फुटत. हा. फुटली तरी जागेवरच जागेवरच राहतात. ओके. हीच तर कला आहे. जागेवर जास्त पनीर भरपूर आणलेलं आहे त्यांनी, आहे काय? पनीरवाले आहेत हे सगळे. माझे भाचे आहेत ना, भाची हे पनीरवाले आहेत, आणि माझा मुलगा सुद्धा. कुठून आलात तुम्ही? अक्षी. अगं आपल्याकडे गोटू यायचे माहिती ना? हा, त्यांचं तिथे एक हॉटेल आहे. हा, त्यांनी ते हे याच्यावर दिलेलं आहे, रेंटवर दिलेलं आहे. हा, तर मी ते गोटूशी बोललेलो. राजू हे ना? पण आम्ही त्याचं तृप्ती संदेश ठेवलाय, आम्ही चालवतो ना. अच्छा, तृप्ती हे ठेवलेलं आहे. हा. अच्छा, तुमच्याकडे हा. म्हणजे आम्ही रेंटवर घेतलं त्यांच्याकडे. हे वाटाणे तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला असं पाहिजे. अरे बोल मी हे करतो. तो एकदम खास ना आपल्याला एकदम. अशा प्रकारे सगळं मडकं भरलेलं आहे. हे मातीचं मडकं, आणि हे रॉ मीठ आहे, खडा मीठ. याने एक वेगळी टेस्ट येते तुमच्या पूर्ण. येस. अजून एक लेअर येणार ते पनीर राहील का? आता नाही याच्यात टाकायचं पनीर, पण दुसऱ्या याच्यात टाकू आपण. अरे वहिनीने आली बघायला. नंतर परत लावतो. अच्छा, परत लावता येईल. ओके. अच्छा, हा, हे अजून स्टफिंग एवढं आहे. हा, तेवढं राहणार नाही. आता हे लावलं की सगळी मच्छर निघून जाईल. बरोबर ना? मच्छर पळून जाणार.
वरून कव्हर त्यासाठी मटार. येस. गौरी भरपूर खायचं आहे आपल्याला. खाली सगळ्यात काय लावलंय खाली? खाली हे तो पाला असतो ना, हा बांबोडीचा पाला आहे ह्याला ना, बांबोडी. त्याचं ते त्याचा तो अरोमा येतो. हा हा बांबोडीचा पाला आहे ना, हा ह्या सीझन मध्येच येतो आणि हा कुठेही उगतो. अच्छा कुठेही म्हणजे असं रानभाजी बोलतात ना त्या टाइप मध्ये आहे. त्याचा वास बघा. हा ओवा टाकलाय का? स्पायसेस बघ, ओवा टाकतंय, ओवा आणि ते बाकीचे ओवा आणि spices हळद ते टाकलेली marinate केलेले आहे आहे. आणि हे मॅरिनेशन झालेलं आहे ऑलरेडी. हे हळद आणि काय काय केलंय, लिंबू वगैरे असेल ना, हळद, लिंबू, मसाले वगैरे. मसाले वगैरे. खूप छान. अगं ही आरतीला बोलो, नाही ती चेंज करते. मेकअप शेकअप. झाली आंघोळ पण. नाही आंघोळ कशाला करणार आहे? आंघोळ नाही आंघोळ करून गेली. येस. वा फ्रेश होते. फ्रेश. तर अशा प्रकारे ही आपण नागाव येथे छानशी पोपटी बनवतोय, आणि व्हेज पोपटी. वरून पण पॅक करणार का? असं काय येस करणार येस. आता की बघ ना आता हे पॅकच करतो आणि आपण. ते असं पूर्ण असं उलट ठेवणार. ते उलट ठेवणार. उलट ठेवणार? हा. असं करणार आहे? अच्छा अच्छा. ते सगळा धूर झाला ना त्याच्यात. नाही नाही म्हणजे ते वाफ सरळ ठेवलं तर उलट वाफ जाणार ना, हा हा तो उलट ठेवणार आणि त्यात हा ते एक वेगळं हा म्हणजे त्याच्यातच ते शिजणार हो. आणि त्याचा तो अरोमा सगळा येणार त्याला. हा तो वास त्याच्यामध्ये पाल्याचा वास छान येतो. हा वास छान आहे. त्या पाल्याचीच जादू आहे. छान आहे. हा आयुर्वेदिक पाळा आहे. आयुर्वेदिक आहे. म्हणजे आपलं काय कापलं वगैरे. तरी पण आहे ना. येस तुळशीसारखं जरा वाटतं. येस तर आपण याचा लगेच पाळा घेतला ना, आपण हे लावलं ना, Yes, रस yes. काढला, बाजूनी सगळी रक्त येणारा थांबणारा जखम भरून येणार. अच्छा. हे कसे शेतकरी लोक त्याचा उपयोग करतात. शेतकरी लोक. हा. शेतात जाताना समजा लागलं किंवा काय. ओके ओके. वा. ते दुसरे शेंगा कसले आहेत? ते वाटाणे आणि दुसरं कसलं आहे? तूर तूर तुरी आहेत ते? तूर तूर आहे. पावटा अच्छा वाटाणा. तूर पावटा आणि वळे ना. हा घेवडा. घेवडा ना. तूर पावटा आणि घेवडा. तूर पावटा घेवडा आणि मटार. अच्छा अरे खुर्च्या काय भाऊजी क्या हे भाऊजी. येतो ना बस. खूपच छान वातावरण, अगदी थंडी आहे छान. आणि या आमच्या सौभाग्यवती आल्या आहेत, आरती उले. हाय. हा हे काय हे चालू केलं, तुझी वाट बघितली त्यांनी. Stuffing पूर्ण हे बघ मॅरिनेट केलेलं सगळं टाकलं त्याच्यात. कळलं डाळ का? वगैरे. आता नेक्स्ट राऊंड तुला बघायला मिळेल, आणखीन एक राऊंड होणार आहे. म्हणजे म्हणजे नेक्स्ट राऊंड म्हणजे हे आता उरलं ना ग, तर हे बनवून काढणार. अच्छा हा आणि मग अजय काढण्यासाठी आपण काय कशावर काढायचं हे काढायसाठी काय पेपर वगैरे लागेल. पेपर ना ताट आहे का पेपर वगैरे आहे? न्यूजपेपर वगैरे चालेल ना? मोठी परत असेल. परत 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 आहे ना. हा. आता हे मडकं तयार झालेलं आहे आपलं आणि प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची. खाली बघा. हा हा आपल्या पावलावर पण मध्येच लाईट मारा. हा तसा इथे प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आपलं रेग्युलर इथे वहिवाट असल्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही आहे. आता हे मडकं फिक्स केलं जाते. हे बघा हे फिक्स केलं मडकं पोपडं. येस. पूर्ण ते हे करणार. हां हा खूपच ट्रेडिशनल आहे. ट्रॅडिशनल हे आहे. खूप ट्रेडिशनल आहे. हां हे बघायला मिळत नाही ना तुम्हाला. हां मग पार्टिकल खूप दिसत होते. कसले पार्टिकल? भाज्या खायच्या सगळ्या. सगळ्या भाज्या आहेत या, सगळं हे आहे. फुटलेल्या काय नारळाचे शेंगा पण आहे. निवडायचं द्या, नुसतं पनीर नाही खायचं त्याच्यातलं सगळं खायचं. नेक्स्ट राऊंड मध्ये नारळाचे तिथे सालच पडली आहे. हे हवेत बा चवडा हवेत. चवडा आहेत. तिकडे काय चवडा म्हणजे काय? हे नारळाचे वरचं कवरिंग कवड्या अच्छा कवड्या. अच्छा. चवडं. तू काय ब्लॉग बनवतोय? हो 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 हे टाकूया ना आपण ब्लॉगिंग मध्ये. नाही कारण हे खूप ट्रेडिशनल पद्धत आहे ना. Traditional, yes. हा, असं बघ ह्याच्यामध्ये ऑइल नाहीये. हो हे रोस्ट होऊन आहे. हे पार्टिकल आणि ऍक्च्युली हे आपलीच परंपरा आहे. आपण काही बघा
हे बघा हे नारळाच्या चावड्या हे टाकलेलं आहे. हे छान मिळालं पण हा. राख वगैरे आहे का ते त्याच्यातली ती राख होती. त्याच्यामध्ये पण मिळालं. प्रोटीन इंटेक आहे मस्त. प्रोटीन इंटेक आहे खूप छान. आणि हे ऍक्च्युली ही ट्रॅडिशनल ही पद्धत आहे ना, हे आपण बनवायचो पहिल्यापासून, पण लोक तसे मग नंतर नंतर बंद केलं. तो direct सगळ्यांना सोडतो बरोबर. हा, तोच असेल. तोच असेल ना. नाही प्रेम आहे पण तो. फक्त काय आहे, ते डॉबरमॅन आल्यावर तो पळाला. शेवटी ते आतमध्ये टाकतो. प्लास्टिकचं हे काढ, हे नको इथे. हा बॉटल्स हा बॉटल्स नको, प्लास्टिक नको, नो प्लास्टिक. तिकडे कोपऱ्यात पेपर आहे ना. हा युजलेस फ्लॅश आहे तरी. त्याला increase करता येतं. लाव. मला माहितीच नव्हतं. अरे ते ताई आलेले तर गेले कुठे? लोक गेले का? त्याच्यावर मी घेतात ते जाऊन येतात. एक मिनिट ती लोक गेले का? तरी काय करतो असं एकदम जाऊ दे आता. बॅटरी कोठून दे आणि कशी कचरा आहे ना तुम्ही. नाही नाही, कचरा नाहीये ना. हे पावसाळीच आहे. हे ते तिकडे कचऱ्याचं आहे. काय कुठून लावणार? हा ते प्लास्टिक काढ राजा. ते साईडला बाहेर टाकू. नाही काय नाही प्लास्टिक नाही. ते आजूबाजूचं पेट नाही ना घेणार लगेच. ना ते आपण इकडे घेऊन आलो. त्याच्यावरती ते कव्हर हा. करा. नाही, ते आहे ना, ते थोडंसं पुश करा पाहिजे त्या साईडला. पेट घेतला तर मोठाच असेल. माती म्हणजे गवत सारखं आहे सुकलेलं थोडं थोडं. ज्याला मी किराश खात होतो ते. पेपर हवाय का? पेटवायला जरा. हा, पेट हा ठीक आहे पेपर आहेत ना. ते कंपोज आहेत मला वाटतं आहे ना. नाही इकडे ते गवत उगवलेलं ना, हा हा ते ते तोडलं आणि ते सुकवायचं ते. ओके. ते होणार, ते जळणार. अच्छा हे जळते ना. ते मध्ये मध्ये पाय असे उच ना, असे मुंग्या बिंग्या असे. नाही नाही मुंग्या नाही नाही, येते. काय नाही. काय नाही. आजारी तुमचा हात फिरतो ना, त्यामुळे तो काय problem नाही. इथे नाही हात फिरत हा. सारखे मुंगे आबू सोडलं खूप असं ना, असं ते मुंगळे मुंगळे असतात ना. हा? हा. नाही दिसत नाही. गवत आणलंय त्यांनी सगळं. ठीक आहे पूर्ण घेऊन आलंय प्रिंट. ठीक आहे बरं झालं. हा पूर्ण व्यवस्थित फुल तयारीने आहे. तो बघा ते झाडापर्यंत वाफ नाही गेली पाहिजे. त्यानंतर पाणी व्हायचं झाप. हे होळीसारखं मोठं नाही ना होणार. जास्त उंच नाही जास्तीत जास्त 1-2 फूट वर. नाही, त्याला माहित आहे माहिती ना. असेल त्यांना. ते काही इकडचेच आहेत ना. हम्म. इकडचेच आहेत ना. हा. नेहमी करणारे असतात ते. हा, ते पेंडा आहे ना तो. थोडं लांब व्हा, थोडं लांब व्हा. जवळ बसेल. हा जवळ बस. वा सगळी मच्छर बिच्छर निघून जाणार भाऊजी आता. हो आता नॅचरल लाईट आली. हा तर अशा प्रकारे आपली पोपटीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चला आपापल्या खुर्च्या घ्या आणि छान बसा. नाही चेअर आणल्यात ना.
चेअरवर हा शूटिंगच्या मध्ये हा नाही नाही झाली शूटिंग झाले शूटिंग काय थोडं येस जवळ जाऊन खरंच हम्म. बरं वाटलं. लांब रे पप्पा. नाही एवढं हे काय नाही त्यांना सवय असते. अरे वा. चालेल ना वैशू हो त्याने चालू केलं कोण वैशिष्ट्य लावलं? राज पेनल्टी वगैरे बसायची वैशू फेमस नाही ना होणार तुम्ही नाही लावतो आम्ही ना. नाही ना कोणीतरी येऊन गेले यांच्याकडे काही जण आलेले म्हणे तमाशा करून गेले. अहो तुमच्या इथे तसं काय ते सगळे आलेले नाही, माहिती आहे ना. पण आतलं आता लाकूड जाड नको, हे तर पटकन जळून हे होणार असं. नाही ना ते आणलंय ना हा नाही पण ते नारळाचं पण ते काय होतं ते पण आहे ना. मग थोडक्यात आग लावत राहायची हो. हा पॅक होतं हो बाबा झाड सांभाळलं. साईडला नको नको उलट खाली करेल. हे हा ते वरती तर कुठेतरी नाही तर ते चेअरवर ठेव, चेअरवर. घ्यायला पाहिजे हा चेअरवर ठेव वायरी आहे इथे चालतायत ते बरोबर इकडेच बरोबर आहे. अरे बसा इथे बसूया ना आपण चेअर घेऊन हा बस डान्स करा ना डान्स करा. चेअर घ्या ना शोनो बसू काय खाली नाही चेअर नाही तिथे शूटिंगच्या मध्ये बसा भाऊजी उपेंद्र भाऊजी या बसा हे आम्ही आहे ना भाऊजी हे टाका हे आता पाणी टाकून जे चेक करतात. आता ह्या आवाजावरून आपल्याला कळते की त्याचं पोझिशन काय आहे. आता तुझा आवाज आला ना अच्छा ते पाणी लगेच सुकलं पाहिजे का अच्छा व्हायला पाहिजे. हा पाणी तुरतूर झालं म्हणजे ते नाही लगेच हे झालं पाहिजे ते लगेच तयार अच्छा असं जरी ठेवलं ना हा 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 तरी आपल्यात करपू शकतो आपण म्हटलं झालं नाही कारण आतमध्ये हीट भरपूर असते त्याला अच्छा ओके आणि खोलल्यानंतर सुद्धा लगेच आपल्याला ओपन करायचं असतं अच्छा ओके म्हणजे जास्त वेळ ठेवून चालत नाही कारण त्या आतमध्ये आग भरपूर असते बरोबर. खालची शेंग करपू शकते करपू शकते ओके म्हणजे ही सुद्धा काळजी घ्यायची आपल्याला खालच्या थोड्याशा करपतातच हा 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 कधी किंवा पनीर वगैरे साईडला हांडीला लागलेला असला ना तर त्याला चिटकून राहतो तो. अच्छा ओके आता आपण पाणी टाकून बघतोय की तयार झाली की आता सुकते नाही. आता हे सुकलं पाणी पटकन सुकलं याचा अर्थ ती आता व्यवस्थित तयार झालेली आहे. आपली तिथे व्यवस्था करा पेपर वगैरे तर अशा प्रकारे हे मटकं उचललेलं आहे गोंट्यामध्ये. काठी का तिकडे आपल्याला हा 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 काठी घेतो काठी घेतलेली आहे कोयता जरा हा हा करावं लागेल. कोयता सांभाळ अशा प्रकारे ही आता मडकं हे घेऊन चालले आहेत गोंट्यामध्ये आणि हे आता उपडे करण्यात येईल. खूपच गरम आहे. काठी द्या ती. हा काठी काठी द्या काठी काठी हा हो, समाधान. हा आणि हे काठीने आता त्यांनी जाऊ का आराममध्ये. हा माळुनीचा पाला आहे ना. हा हा बांबुडीचा पाला आहे तो आता काढतायत ते. हात सांभाळा. लाईट ऑन करू का. हा हा लाईट ऑन कर.
काय इकडे हे नाही इकडे बळच आहे. बापरे. म्हणजेच माझे सगळे पाय यायला लागले. आणि ह्या गोंट्यानी हे मडकं अतिशय गरम आहे, खूप केअरफुली हे करावं लागतं. ही खूप मोठी कला आहे. ह्याच्यासाठी स्पेशल मस्त आहे ना, सॉलिड एकदम. मग अरे समथिंग डिफरंट यार वैशू. आहे काय रे नाही काय मग अलग अरे ते कसं उफळलं. अंडी टाकली हा हे काय टाकलंय ना. हा एक पेपर साईडला घे जरा. साईड नाही नको बस. ते शेवटी करपलेलं वगैरे असतं ना. त्यामुळे मिक्स नाही होणार करपलेलं वगैरे. जास्त चांगलं लागेल. वा. अजून एक लावायला लागेल ते. हा एक तर लावतील आता. अशा प्रकारे सगळं काढलेलं आहे आणि आता आपण परत दुसरा राऊंड लागेल. हे काय आता पाणी टाकायचं का याच्या मडक्यावर? नाही ना. टाकलं तर घेऊन जाईल. या या तुम्ही तर बसा आता. आता काय नेक्स्ट प्रोसिजर काय सुरुवात करायची की? तुम्ही करू शकता सुद्धा. अच्छा नाही लावूया ना. हा, नाही आता बघायला मिळेल तुला. अरे पोरांनो चालू करा तुम्ही. यस. काय नाही बाबू छान आहे ना गं. हे चांगलंच आहे, ऑइल फ्री आहे. अशा प्रकारे सगळं काढावं लागते. आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण भरणार तर त्याच्या आधी सगळं काढून घ्यावं लागते पुन्हा एकदा. आणि हे मडकं अतिशय गरम आहे. हे थंड व्हायला लागत असेल ना. पेपर टाकून ठेवलं. बस. हा, घे. आणि अशा प्रकारे हा दुसरा राऊंड चालू होतोय. भाऊजीला ना एक. आरती बघ आरती. नाही आता. अशा प्रकारे हा पाला टाकलेला आहे. नाही भाऊजीला. आता हा दुसरा राऊंड चालू होतोय आपला. आजची चिकन काय खाशील याच्यातलं? पडलं बरं. हां. हे आपण उलट करतो ना, मग पहिला खाली निघतो. शिजले ना व्यवस्थित. एकदम छान केलेलं. परफेक्ट शिजलाय. जास्त म्हणजे करपले अजिबात नाही. करपले नाही. ते शेवटचं असतं ना खाली, ते करपतं म्हणून ते साईडला काढावं लागतं. नाही तर मग आधीच्या चांगल्या याच्यात ते होऊन जातं. काय ओवा आहे. ओवा आहे. थोडासा फ्लेवर येतो ओवा, दुसरा काय नाही. ठेवून दे. तर दुसरी 2 बॉटल आहेत. तुम्हाला पाणी पाहिजे प्यायला? नाही घेतो नंतर. तू भरून घे. तू दे जा. जा ते मका विका खा जा. मका खा, काय हवं तुला ते खा. ते काय पनीर आहे? हां. हे पनीर आहे. अच्छा व्हेज मध्ये पनीर टाकायला लागत असेल ना. आता तुम्हाला पाहिजे ते टाकलं असं. याच्यात कांदा बटाटा वगैरे टाकू शकतो आपण. हां. बटाट्याला काप देऊन त्यात फक्त थोडंसं हळद मीठ भरायचं, टाकतो. ते तुम्ही मॅरिनेट काय केलं त्याला? त्याला मीठ मसाला वगैरे आपण हे सगळं, हां. हळद मीठ मसाला. दुसरं पण याच पेपरवरती काढू ते झाल्यावरती. मेन म्हणजे ती अंडी फुटत नाही बघ. फक्त तर नाहीच फुटत अंडी, फक्त जो साईडला वगैरे लागला ना अंडीला सेट झाला आणि काय झालं तर तो फुटतो.
त्याच्यात आपण भांड्यामध्ये ठेवलं गॅसवर जास्त आग हा, लागली एखादा तर त्याचं फुटतं. फाट असतं. कसं हा, कसं तसं, फाटतं ते. हा. वाटाणा पण छान मिळाला हं तुम्हाला. आणि वाटाणा लवकर शिजतो म्हणून तो वर टाकला जातो. मटार आणि हे पावटा वगैरे ते खाली टाकावं लागतं. अच्छा, म्हणजे वरचा भाग जो आहे तो लेट शिजतो, खालचा जो आहे तो लवकर शिजतो आणि त्याला जास्त उष्णता मिळते. उशिरा शिजणारे खाली टाकावं लागतं. अच्छा, ओके. हा ओवा टाकला जाते. हे अख्खं मीठ. कोणता पाला? भारुंगी ना? भांबोडी. भांबोडी हा असाच येतो आरती. आणि ह्या सीझन मध्येच येतो. त्यामुळे महिन्यानंतर आलात ना तर हा थोडासा म्हणजे असं त्याला फुलं आलेली असतील ना तो हा पाळा ओला म्हणजे हिरवगार त्याला कमी झालेला. अरे, सुगंध चांगला येतोय आता है ना? आरती चिकनची काय खाशील तू? चिकनची ह्याच्यापेक्षा सुंदर लागते ना सर. नेक्स्ट टाइम आहे ना, बिना ऑइल आणि बिना पाण्याचं शिजवतो. नेक्स्ट टाइम आपण त्यांच्याकडे सुडकोलीला जाऊया. चिकन सुडकोलीचे आहेत ते. आपण ग्रुप घेऊन तिकडे जाऊया. पण तुम्ही असं करता ना, म्हणजे समजा ग्रुप वगैरे आला किंवा काय? नाही, कसं आता आपल्याकडे राहण्याची तशी व्यवस्था नाही आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग तुम्हाला आम्ही बोलवून घेऊ असंच. मटेरियल कमी पडलं ना आपल्याला. पाळा जास्त खाली टाकावं लागेल. अच्छा, ती पॅक लागते का? पॅक लागतात. खोलल्यानंतर बघा कशी हवा बाहेर आली. हां हां हां. घट्ट लागतो. मस्त फिलिंग झालं. खूपच छान. हे आता लास्टचं पॅकिंग करते जेणेकरून ते बाहेर येऊ नये. हे कशा काठ्या लावल्यात बघ. म्हणजे ते हे येतं हां ना, हां बाहेर येणार नाही. हां. हे झालं एकदा थांब, लावलं की येतो ना मग. लावलं की येतो आम्ही. हो हां. चालेल. अर्धी बॅटरी दाखव. थोडंसं या ना. हां. चल कोणता घेतो नेक्स्ट टाइममध्ये. बॅटरी दाखव. हां. टॉर्च. एवढं पेटवलं तरी खालचं ते पेटलं नाही. म्हणजे बघ. अच्छा, ओके. खाली काय त्याच्यात ते काय ठेवलं तुम्ही? ते गवत टाकलेलं ना हे सगळं. नारळाचंही टाकलं हां, खाली. ओके. अच्छा, म्हणजे तो स्पॉट आहे ठेवलेला. अजून आणू का? हा पुढे हां, थांब आणतो. लागणार ना. आग बाहेर जाऊ नये ना म्हणून ते कव्हर करतात. हे बघ. अजून पाहिजे? नाही बघू. आणि आग सुद्धा येत असेल ना. मेहनत आहे. मेहनत म्हणजे हा मेहनत आहे. असं एवढं सोपं नाही. नाही सोपं नाही. चल, पण ह्यांनी बघितलं तरी काय पोपटी नाही, असते हा, ते काय. काय नवीन आपल्या आजकालच्या मुलांना माहिती नाही ना. हा, लक्षात तर ठेवतील मामाने पोपटी दाखवली. हा, काय पाहिजे सांगा तुम्ही. हा घ्या ना, मी तुम्हाला देते लाईट. हे सुद्धा आहेत. हे सुद्धा घेऊ शकतो. नाही, ते जाड घेत आहेत.
अच्छा अच्छा ओके. सावकाशा हात थांबा. तुम्ही कुठे सर्व्हिस करता? मी हायस्कूलला असतो. अच्छा हायस्कूलला असता. अरे वा. म्हणजे हे शिक्षकीपेक्षा शिक्षकेतर हा शिक्षकेतर पिऊन नाही. अच्छा ओके ओके. पण चांगलं आहे तुमचं म्हणजे हे करून तुम्ही हे करता म्हणजे ह्याच्यात इंटरेस्ट घेता हेच मोठं आहे. आलात तुम्ही इंटरेस्ट घेऊन हौशीने. आता अजून पुढे कुणाकडे नाही ना जायचंय? नाही त्यांना उद्या जायचं ते असंच ते गोटूनी सांगितलं म्हणून आले नाही तर ते जातात ते काटकर बोलले म्हणून आले. तर त्यांचे खास खास जे आहेत तेच फक्त तेवढे. अच्छा. हे सगळं आता सगळं पॅक आहे ना शेड्यूल सगळं. आता ते इलेक्शन लागल्यामुळे आमच्याकडे इलेक्शन आहे ड्युटीचं. अच्छा ओके. ते अजून ड्युटी आम्हाला लागलं. अच्छा म्हणून ते एंट्रन्सला वगैरे घेत होते का ते सगळं नावं वगैरे. हे बघा कसं चल खुश झाले दोघे. दोन्ही बहिणी अगदी एकदम मस्त छान. आमच्या एवढी अशी जागा नाही आम्हाला करायला. हां हां. जागा पाहिजे अशी ओपन जागा पाहिजे. पण जागा पाहिजे. लक्षात आलं ना आरती कसं हे केलं. असं केलं. हे बघा. पेटवायला लागेल आहे का? मातीचा. आहे ना? उचल ते फुंकर जास्त मारली करत. नको पण घशात जाईल. हो मस्त. हे आता सेकंड राऊंड चालू झालेला आहे. हा आपला सेकंड राऊंड चालू झालेला आहे. दुसरा राऊंड पोपटीचा. वा मस्त. खूपच छान. तुम्हाला चेअर देऊ बसायला? नाही नको. खूपच छान. मी अक्षीलाच राहता का? नाही नाही मी सुरू ते सुडकली यार ती 20 किलोमीटर आहे चौल पासून. आपण आपलं जे घर आहे ना हा ते रामराजच्या पुढे सुडकली. ते गोटूनी सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं मग ते काटकरांनी फोन केलाय ना. 25 तारखेला पोपटी करायची. हा मी कधी आधीच सांगून ठेवलेलं ना. त्यांनी आधी म्हणाले येणार की नाही ते सांगा. उशिरा असेल पण पोपटीचं कसं काही ग्रुप कसे उशिरा 12-1 पर्यंत सगळे करत असतात. नाही नाही ते आपलं फॅमिली ग्रुप आहे. फॅमिली ग्रुप आहे. बरं नाही वाटत. लहान मुलं आहे ती. हा अरे थँक्यू. हा दुसरा राऊंड आलेला आहे. मोठी पिशवी आहे का डस्टबिन? हे खूप केअरफुली काढावं लागत असेल ना. हा सा पाला तुम्ही घेऊन आलेलात का? हो. हा कोणता पाला आहे? हा ओला जो पाला आहे तो? आज मांबरोडीचा पाला. अच्छा ओलाच आहे का हा सुद्धा? नाही तो हे झाला ना वाफ. हा 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 तो अच्छा वाफेने हे झाला तो. ओके. सुका होता. हा हा ओलाच होता तो. ओला असं पण ते हे करून करून टॉस मारा. हे होतं. हा टॉस मारा. टॉर्च मग टॉर्च आरती. पाला राहायला नको नाही तो ह्याच्यात. हा पाला आतमध्ये राहायला नको. आहे का? हा हा वाप. सावकाशा हात सांभाळा मात्र तुमचा. हात महत्वाचा आहे. वहिनी, हा वाजवत होता.
वा मस्त. वा खूपच छान. झालं ना. थँक्यू.